काय नवीन आहे? शेवटी अशा घटना घडतात, जेव्हा आरोप होतात, तेव्हा आपण कोणतीही चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून अशा राजीनाम्याची मागणी लोक करतात. त्याच्यामध्ये चूक काहीच नाही आणि संबंधितांनी राजीनामा दिलाच पाहिजे. हा, त्यांना जर वाटेल की याची चौकशी योग्य पद्धतीने व्हावी, ती योग्य पद्धतीने होईल. पण हे प्रकरण किती गंभीर आहे, म्हणजे खर तर कायद्याच्या चौकटीतच गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, हे कायद्यावर विश्वास असणारा मी एक नागरिक आहे. पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी त्यांच्यावरचे आरोप पाहतो, ऐकतो, तेव्हा माझ्यासारख्यालाही वाटतं की अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत, साऱ्या सुई टोचत टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे, असं माझ्या मनात जेव्हा येते. याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य केलं. तुम्ही एक क्षण मनात आणा की कुठं चालला देश. 21व्या शतकामध्ये आम्ही विज्ञान युगाची कास धरण्याच्या दृष्टीने आम्ही शाळांमध्ये विश्वरत्न, भारतरत्न, महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण द्यावं हे सांगतो. त्यांचे शब्द आम्ही त्यांना सांगतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असेल, शाहू महाराज असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असेल, या महाराष्ट्रामध्ये असे भोंदू बाबा हे समाजालाच त्रास देत नाही तर आमच्या धर्माला सुद्धा बदनाम करतात. आणि म्हणून माझ्यासारख्या कायद्याने चालण्याचा नेहमीच विचार करणाऱ्याला वाटतं की एक दिवसासाठी कायदा बदलला पाहिजे. जसं एक दिवसाचा मुख्यमंत्री होता तसं एक दिवसाचा कायदा बदलला पाहिजे. नो कोर्ट, नो चार्जशीट, चौकात उभं करून सुयानी टोचलं पाहिजे. अहो काय तुम्ही विटंबना गावली. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. जेव्हा छत्रपतींना विचारलं की स्त्रीचं स्थान तुमच्या राज्यात कुठं आहे, देवाच्या देवाऱ्यात देवाच्या बाजूला स्त्रीचं स्थान आहे. यांनी स्त्रीचा अवमान केला म्हणजे देवाचा अवमान केलाय, छत्रपतीच्या महाराष्ट्राचा अवमान केलाय. एक दिवसाचा कायदा बदलला पाहिजे आणि याला सुयानी टोचून 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 आम्ही देशातल्या त्या साऱ्या भोंदू बाबांना सांगितलं पाहिजे, याद रखो तुम्हारी मौत पक्की है. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.